तर हे आहे इव्हर एव्हेचं पिरियड पॅन्टी, ज्यात मी 150 ml लिक्विड याच्यात टाकलंय आणि ते बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे सोप झालेलं आहे. म्हणजे पूर्ण याने ॲब्सॉर्ब करून घेतलंय, कुठलाही भाग ओला नाहीये. तर 150 ml पाणी मी घेतलेलं होतं. इकडे बघा, इकडे 150 ml लिक्विड मी घेतलं होतं आणि ते पूर्णच्या पूर्ण मी याच्यात टाकलंय. तर ते पूर्ण फिनिश झाले आणि खूप चांगल्या प्रकारे क्वालिटी. आपण नेहमी जे आपले पिरियड पॅन्टी असतात, सॅनिटरी पॅड्स असो, लहान मुलांचे डायपर असो, अडल्टचे डायपर असो, पण बाहेरून तर त्याचं टेक्स्चर वगैरे बघत असतो, पण आतून कधी आपण त्याला बघितलंय का? तर मी याला आतून बघणार होती की कसं आहे काय, पण म्हटलं आपण पहिले त्याला पाण्याने लिक्विडने काहीतरी फिल करूया, त्याच्यानंतर आपण त्याला बघूया, म्हणजे कसं आहे आपल्याला समजेल तरी भाग मध्ये. चला तर मग बघूया आपण आत आपल्याला काय मिळतं, कशी किती लेयर्स असतात त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारचं मटेरियल त्यांनी यूज केलेलं असतं. तर मी हा व्हिडिओ असं लावून घेते. आता मला एक लेयर दिसतो इथला, त्याच्यानंतर मे बी याच्यात 2 किंवा 3 लेयर असतील, पण चला ठीक आहे, आपण कापून घेऊया याला. ते आता चला कापून बघूया. मला असं वाटतं की कमीत कमी ॲटलिस्ट याच्यात 2 किंवा 3 लेयर तरी असतील. हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवते की आपल्याला इन्फॉर्मेशन तरी भेटेल की याच्यात कशा प्रकारचं यांनी मटेरियल यूज केलंय कंपनीवाल्याने. हे इव्हर एव्हेचं पिरियड पॅन्टी आहे आणि क्वालिटी कशी असते ह्या मटेरियलची. आपण चांगली पिरियड पॅन्टी तर नाही खराब करू शकत ते बघण्यासाठी. तर बघा, हा एक लेयर आहे एक वरचा आणि याच्यानंतरचा खाली जो असतो हा बघा, तो मला एक म्हणजे हा एक दिसला याच्यावरचा, हा दुसरा लेयर आहे आणि त्याच्या खाली एक हा प्लास्टिक आहे. हे टोटली पूर्ण प्लास्टिक आहे, म्हणजे खाली गडायला नको. आणि हा एक आहे 4, म्हणजे याच्यानंतर पण एक खाली कॉटन आहे. हा एक कॉटन, हा एक प्लास्टिक, हा एक प्लास्टिक आणि हा एक प्लास्टिक. ह्या प्लास्टिकच्या आत म्हणजे ह्या कॉटनच्या आतमध्ये त्यांनी सगळं कॉटन ठेवलेलं असतं. पॅड ओपन करून बघू शकतो की याच्यात आत मटेरियल कसं आहे किंवा कुठल्या क्वालिटीचं त्यांनी कॉटन यूज केलं आहे, प्लास्टिक कसं आहे, किती लेयर्स आहेत. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते, म्हणजे तुम्हालाही माहिती मिळेल याच्या बाबतीत की किती लेयर्स असतात, कशी क्वालिटी असते, काय असते. आणि आपण जे पॅड वापरतो किंवा पिरियड पॅन्टी वापरतो ते चांगल्या क्वालिटीचंच आहे का हे आपल्याला कसं समजेल, आपण त्याला ओपन केल्याशिवाय समजत नाही. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले. तर हे खूप चांगल्या प्रकारचं कॉटन त्यांनी यूज केलेलं आहे आणि हे ॲब्झॉर्ब पण चांगल्या प्रकारे करतंय. आणि याच्यात आपल्याला 3 लेयर्स बघायला भेटलेत, फर्स्ट वेगळे आणि खाली 3 वेगळे, 1, 2 आणि 3. या साईडला पण बघून घेऊया. मी म्हणत असणार की हे ब्लडिंग आहे, तर नाही. तर हे पाण्यात मी कुंकू टाकलंय. हे काही ब्लडिंग वगैरे नाही आहे. असला घाणेरडापणा माझ्याकडनं नाही होणार. तर हे कुंकूचं पाणी आहे आणि हे चांगलं एक पिरियड पॅन्टी फ्रेशवालं. तर आपण हा याच्या एक लेअर बघितला, त्याच्यानंतर हे कॉटन बघितला, त्याच्यानंतर हा एक लेअर बघतोय हा वाला, आणि त्याच्यानंतर हा भाग खालचा प्लास्टिकचा आहे. म्हणजे ह्या प्लास्टिकचा आणि आपल्याला पर्सनल पार्टचा काही संबंध येत नाही, म्हणजे त्याचा आपल्याला काही साईड इफेक्ट नाही होऊ शकत. पण प्लास्टिक शिवाय बनूच नाही शकत. नाही जर प्लास्टिक राहिलं तर सगळं हे होणार आहे, लिकेजेस होतील. हे बघा, हा खालचा एक प्लास्टिकचा लेअर असतो तो. तर असा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला याचा रिव्ह्यू. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.